ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, खरा मित्र कोण? योहानाचे शुभवर्तमान अध्याय 15 वचन 13 मध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, जो आपल्या मित्रासाठी प्राण देतो त्याच्यापेक्षा दुसरं प्रेम नाही. खरं प्रेम जो आपल्या मित्रासाठी आपला प्राण देण्यासाठी तयार होतो तो आपला खरा प्रेमी आणि खरा मित्र आणि खरा आपल्याला आधार देणारा प्रभू येशू खरोखर आमचा मित्र आहे. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 11 वचन 19 मध्ये सुद्धा फरीसी आणि शास्त्री लोक येशूवर अन्याय लावताना, त्यांना दोषी ठरवताना म्हणाला, हा पापी लोकांचा मित्र आहे, हा पापी लोकांसोबत बसतो, उठतो, जेवण करतो, त्यांच्यासोबत राहतो, हा पाप्यांचा मित्र आहे. आणि परत लूक अध्याय 7 वचन 34 मध्ये सुद्धा आम्ही तेच वाचतो. फरीसी येशूला दोष देताना म्हणतात, हा पाप्यांचा, गरिबांचा, अनाथांचा मित्र आहे. खरोखर प्रिय बंधू आणि भगिनीनो, खरा मित्र येशू आहे. कारण येशू आम्हाला कधीही सोडून जाणार नाही, कधीही सोडून जाणार नाही. प्रियजन हो, आम्हाला एक गोष्ट माहित आहे. जोसेफ स्क्रिवन यांनी आपल्या जीवनाचा अनुभव सांगताना, त्याच्या जीवनामध्ये काय घडलं ते सांगताना, काय घडलं त्याच्या जवानीमध्ये त्यांनी एका मुलीवर प्रेम केलं, सुंदर मुलगी, आणि एकदम त्यांचं प्रेम अटूट असं प्रेम होतं आणि ते खूप आनंदित होते. एक दुसऱ्याशिवाय ते राहत नव्हते. एकदम त्यांचं एक प्रेम जुळलं होतं आणि त्याच्यामध्ये कोणालाही काही अडथळा नव्हता. आणि एकदम त्यांनी प्रेमामध्ये येऊन त्यांनी एकदम आनंद घेतला आणि त्या आनंदाच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतः म्हणजे एक दुसऱ्याला लग्नामध्ये बांधण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याची लग्नाची तयारी सुरू झाली. तो खूप आनंदित होता. त्याचं मन एकदम त्याच्यात लागलेलं होतं, त्यांचं सर्व चित्त त्याच्यात लागलेलं होतं, त्याचं सर्व व्यवसाय त्यांच्या सोबत ऍडजस्ट करून घेतलेला होता. अशा प्रकारे त्यांनी एकदम प्रेमामध्ये पडला होता आणि त्याला काही अडथळा नव्हता, काही दोष नव्हता आणि ते चांगल्या प्रकारे मन मोकळेपणाने त्यांनी प्रेम केलं आणि त्यांच्या लग्नाची तयारी झाली. जेव्हा लग्नाची तयारी झाली, खूप आनंदित होते. आता उद्या त्याचं लग्न, उद्या ते चर्चमध्ये येणार, उद्या त्यांच्या भविष्याचा म्हणजे एक संस्कार, एक एकत्र येण्याचा पवित्र संस्कारामध्ये ते बांधले जाणार. खूप आनंदात होते, खुशीमध्ये होते आणि सर्व तयाऱ्या चालू होत्या. आणि उद्या लग्न आहे म्हणताना ती मुलगी नदीवर गेल्यानंतर पाण्यात घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. आणि हा जोसेफ स्क्रिवन एकदम तुटून पडला. एवढं त्यांनी प्रेम केलं, एवढं तिला चाहलं होतं, एवढं त्यांनी सर्वस्व तिच्यावर संपवून दिलं होतं आणि आपल्या जीवनाचा पार्टनर त्यांनी मानलं होतं. आता भविष्यामध्ये दुसरं कोणी नाही तर मला साथ देणारी फक्त ही माझ्याशी लग्न करणारी प्रियका हे होती. म्हणून तो खूप आनंदित होता. परंतु त्याचे स्वप्न तुटून गेलं, सर्व तुटलं. खूप दुःखी झाला. त्याने एवढा दुःखाचा अनुभव केला की एवढं दुःख त्याला कधीच झालं नाही. तर अशा प्रकारे त्याला खूप दुःख झालं आणि मग तिथून त्यांनी ते जागा सुद्धा सोडून तो दूर चालला गेला आणि स्वतःला एकटं असं त्याने अनुभव केला. एकटेपणाचं त्याला दुःख झालं आणि एकटं राहता त्यांनी एक कविता लिहिली, फेमस कविता. आणि ती कविता आज प्रार्थनेचं एक मोठं गाणं म्हणलेलं आहे आणि चर्चमध्ये ते गाणं म्हणले जाते. इंग्रजीमध्ये आम्ही वाचतो,
व्हॉट ए फ्रेंड इन जीसस. व्हॉट ए फ्रेंड इन जीसस. हे जे गाणं आहे ते प्रत्येक चर्चमध्ये इंग्रजी भाषेमधले जेव्हा जिथं काही प्रेयर होते तिथं हे गाणं म्हटलं जाते. तर हे गाणं जोसेफ स्क्रिव्हननं त्याच्या प्रियसीच्या आठवणीसाठी त्यांनी लिहिलेली एक कविता आहे. परंतु त्या फक्त ते कविता फक्त एक गाणंच किंवा एक शब्दच नाही, तर त्याच्यामध्ये एक असलेला एक भाव, एक खूप खोलपर्यंत त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये दुःख लपलेलं आहे, आपुलकी लपलेली आहे आणि प्रेम लपलेलं आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये आमचा कोणीच प्रेमी होऊ शकत नाही. खरा प्रेमी फक्त आणि फक्त येशू आहे. येशू कधीही सोडून जाणार नाही. येशू कधीही धोका देणार नाही. येशू कधीही आम्हाला संकटात पडू देणार नाही. येशू आम्हाला कधीही नाराज होऊ देणार नाही. येशू आम्हाला कधीही दुःखी होऊ देणार नाही. येशू हा आम्हा प्रत्येकाचा मित्र आहे, खरा मित्र आहे. तो परिस्थितीला पाहून ते मैत्री सोडणारा नाही. गरीब आहे म्हणून सोडणारा नाही. हा माणूस वाईट आहे म्हणून तो सोडणारा नाही. हा पापी आहे म्हणून सोडणारा नाही. हा बेकार माणूस आहे म्हणून सोडणार नाही. हा वाईट व्यसनामध्ये आहे म्हणून सोडणार नाही. कधीच सोडणार नाही. असा मित्र. प्रियजनो, आम्हाला अशा मित्राची गरज आहे. कारण आम्ही चुकतो, आम्ही कधी वाईटात जातो, कधी कधी आम्हाला वाईट विचार येतात, कधी कधी आम्ही वाईटाची संगत धरतो. परंतु खरा मित्र आम्ही काही केले तरी आमच्या सोबत राहतो, आम्हाला मार्गदर्शन करतो, आमच्या जवळ येतो, आम्हाला कधीच सोडून देत नाही. आमच्यासाठी तो प्राणही देतो आणि येशूने आमच्यासाठी तेच केलेलं आहे. म्हणून खरा मित्र दुसरा कोणी नाही तर फक्त येशू ख्रिस्त आहे. आपण स्वीकार करूया. आपण स्वीकार करूया. खऱ्या मित्राला स्वीकार करूया आणि स्वीकार करून त्याच्याशी आपण मैत्री जोडूया.